माध्यम प्रमुख नवनाथ बन तिघांचं देखील मनापासून स्वागत आहे. आणि सुरुवातीला अर्थातच सुषमाताई यांच्यापासून आपण सुरुवात करूयात. सुषमाताई, आज जो आपण चर्चेचा विषय ठेवलेला आहे, या सेशनचा जो आपला मुद्दा आहे तो आहे म्हणजे अमृत काळात बळीराजा कुठे आहे. गेल्या काही वर्षांपासून हा शब्द अनेकांनी ऐकलाय, अनेक अर्थांनी ऐकलेला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पातळीवर जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा अमृत काळाची ह्या ज्या स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये शेतकरी आहे का, बसतो का, आणि असेल तर तो कुठे आहे. कारण आज मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून आपण महाराष्ट्रात पाहतोय, अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये पंचनाम्याची मागणी होतीये, शेतकरी कर्जमाफीचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अशा काळामध्ये अमृत काळात बळीराजा कुठे आहे. पहिल्यांदा तर G24चं खूप स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे, कारण आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज बैलपोळा आहे आणि आमच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कुळी कुणबटांचा, सगळ्या कुणब्यांचा हा सण आहे. मी
मध्ये पीक विमा योजनेचा उल्लेख वारंवार केला जातो सरकारकडनं, कर्जमाफीचा उल्लेख केला जातो. आज खरं तर बैलपोळा आहे. बैलपोळ्याच्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना शुभेच्छा. आणि या अतिशय पवित्र दिनी G24 तासने हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं G24 तासचं मनापासून अभिनंदन आणि कौतुक पण आहे. आणि 5 स्टार हॉलमध्ये हा कार्यक्रम होतो याचं जास्त आम्हाला कौतुक आहे की गावातला शेतकरी धुऱ्यावरून तुम्ही 5 स्टार हॉलमध्ये आणला, याचं मनापासून कौतुक आहे. अमृत काळात शेतकरी कुठं आहे? तर आत्ता जे सुरू होतं ना, 2 सत्ताधारी आणि विरोधी पक्षातलं भांडण, आणि मी गुपचूप म्हणजे मला गुपचूप बसवलं होतं, अशी अमृत काळातल्या शेतकऱ्याची अवस्था आहे. अर्थहीन मुद्द्यांवर चर्चा करायची, कबुतरांवर चर्चा करायची, डुकरांवर चर्चा करायची, कुत्र्या मांजरांवर चर्चा करायची आणि मुख्य प्रश्न सगळे बाजूला ठेवायचे, अशी महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती आहे. 1972 साली 1 तोळा सोनं आणि 1 क्विंटल कापूस बरोबरीत होता. आज सोन्याचा तोळ्याचा भाव हा 1 लाख रुपये आहे आणि कापसाचा भाव हा 6 ते 6.5 हजार रुपये आहे. लक्षात घ्या, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले. नोकरदारांचे पगार वाढले, अधिकाऱ्यांचे पगार वाढले, लाली वाढली, लिपस्टिक वाढली, तेल वाढलं, पावडर वाढली, सगळ्या गोष्टींचे भाव वाढले. परंतु आमच्या शेतीमालाचे भाव दिवसेंदिवस कमी होत गेले. नोकरदारांसाठी 7वा वेतन आयोग आला, पण आमच्यासाठी कृषी मूल्य आयोग हा कृषी मंत्र्याच्या हातचा बाऊलच राहिला, तो दुसरा कधी झाला नाही. लक्षात ठेवा, 1972च्या तुलनेमध्ये जर आमच्या शेतीमालाचे भाव वाढले असते तर आज कापसाच्या क्विंटलचा भाव 1 लाख रुपये असता. इथं तुम्हाला चर्चा घडून आणावी लागली नसती. लक्षात ठेवा, मी सोयाबीनच्या प्रश्नावर आणि कापसाच्या प्रश्नावर सातत्याने अभ्यास करतो आणि या प्रश्नावर माझं लाईफ मी डेडिकेट केलेलं आहे. 1 क्विंटल सोयाबीनचा उत्पादन खर्च हा 7 ते 7.5 हजार रुपये आहे आणि प्रत्यक्ष मिळणारा भाव आम्ही सोयाबीन विकली 3.5 हजारानं. आज जरी 4 हजार भाव असला तर विकतानाचा भाव मात्र 3.5 हजार होता. म्हणजे लावायचे 7-7.5 हजार आणि आणताना आणायचे 3.5 हजार. आम्ही आत्महत्या नाही करणार तर काय करणार आहे मला सांगा तुम्ही. तुमच्या जागी कुठेही तुम्ही आता हे चॅनल चालवता, हे चॅनल जर तोट्यात गेलं तर एक दिवस बंद करावं लागेल. कुठलाही व्यवसाय असाच आहे. आम्हाला व्यावसायिक, आम्हाला अन्नदाता म्हणू नका, आम्हाला बळीराजा म्हणू नका. राजा म्हणजे वाटा, दाता म्हणजे वाटा. आम्हाला व्यावसायिक म्हणा आणि व्यवसायाला ज्या ज्या सुविधा लागतात त्या त्या सुविधा आम्हाला द्या. आम्हाला पाणी द्या, पूर्ण वेळ वीज द्या, चांगलं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत येऊ द्या, चांगलं मार्केट द्या. ब्राझीलमध्ये, अमेरिकेमध्ये सोयाबीनचं उत्पादन एकरी 44 क्विंटल आहे आणि आमच्याकडे एकरी 5 ते 6 क्विंटल आहे. तिथं GM सोयाबीन पेरल्या जाते, जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन, आणि आमच्याकडे त्या सोयाबीनला बंदी आहे पर्यावरणाच्या नावाखाली. कारण लोकांना आजार होईल, अमुक होईल, ढमुक होईल, सगळे पर्यावरणवादी पुढे येतात. आणि GM सोयाबीनचं तेल आणायला मात्र आमच्याकडे परवानगी आहे, GM सोयाबीन लावायला परवानगी नाही. हा सरकारचा विरोधाभास आहे. सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि DOCच्या निर्यातीवर जास्त अवलंबून आहे. 1 क्विंटल सोयाबीन जेव्हा आपण क्रश करतो ना, किंवा 1 किलो सोयाबीन क्रश करतो, त्यातून 18% तेल बाजूला निघतं आणि 82% DOC निघते. आपल्या देशाचं कंझम्पशन हे 65 लाख मेट्रिक टन आहे. दरवर्षी 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होतं. उरलेली DOC निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव 10 हजारापर्यंत 8 हजारापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या DOCला प्रदेशामध्ये प्रचंड डिमांड आहे. या मुद्द्यांवर चर्चा नाही, चर्चा सगळ्या फालतू मुद्द्यांवर करायच्या आणि मुख्य प्रश्नापासून लक्ष विचलित करायचं. आज अख्खं मंत्रिमंडळ हे प्रत्येक गावामध्ये पाहिजे होतं, कारण 12 ते 15 जिल्ह्यामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती आहे. मी स्वतः फील्डवर गेलो, तुम्हाला सांगतो शेतकरी कोलमडून गेलेला आहे. 10-10, 5-5 फूट जमिनी गेलेल्या आहेत आणि याला मदत किती मिळणार आहे? 27,000 रुपये. 50 एकर जमीन असली तरी 27,000 मिळणार, 5 एकर असली तरी 27,000 मिळणार, 20 एकराचं नुकसान झालं तरी 27,000 मिळणार. अरे 100% नुकसान भरपाई द्या. या सगळ्या गोष्टींचं मूळ आहे शेतीमालाच्या भावामध्ये. सरकारनं जर का हस्तक्षेप बंद केला तर आमचं जे व्हायचं ते होऊ द्या, पण सरकार आमच्या उरावर बसलंय. म्हणजे आता कापसाचं आयात शुल्क माफ करून टाकलं. बसा बसा कापसाच्या गाठी आपल्या देशात येतील, कापसाचे रेट पडतील. तेलाची पण तीच परिस्थिती आहे. एक काळ हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता. आज 125 लाख कोटीचं तेल आपण आयात करतो. मग तुम्ही तेलाला स्वयंपूर्ण तेल लावायला, म्हणजे तेलबिया लावायला प्रोत्साहन का देत नाही? म्हणजे मुख्य प्रश्न सोडून दुसऱ्या प्रश्नावर चर्चा करायची. मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतोय. इथं नवनाथजी बोलले. आता नवनाथजींना मी खाली बसल्यावर म्हटलं होतं की कोरोनानंतर जसा भारत बदलला तसं पत्रकारितेनंतर आमचा नवनाथ भाऊही बदलला. ते आमचे जुने मित्र आहेत.
हे पूर्वी पत्रकार असताना खूप शेतकऱ्यांच्या बातम्या लावायचे मोळ साहेब. आजही शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त देवभावनी केले की नाही हे तुम्ही मांडले. नाही, नाही, असं आहे, शेतकऱ्यांसाठी एक मिनिट, भाऊ, नाही, मध्ये नका करू, शेतकऱ्यांसाठी interrupt नका करू. ऐका, तुम्ही Interrupt उल्लेख नका केला करू. म्हणून शेतकऱ्यांसाठी Interrupt करू सगळ्यात नका. जास्त नवनाथजी, तुम्ही ते तुम्हाला विदर्भात परवडणार नाही. ऐका, तुम्हाला ऐका, ऐका, तुम्ही ते विदर्भात तुम्हाला नाही परवडणार का? नाही. ऐका. विदर्भात नदी जोड प्रकल्प काढून विदर्भातला दुष्काळ हे अर्थ कायमचा बोलण्याला काही अर्थ मोडवण्यासाठी नाही. कोणी प्रयत्न केले. यांचा ते प्रॉब्लेम फक्त काय आहे, देवभावनी केले. यांचा प्रॉब्लेम असा आहे, यांना थोडंसं सहन होत नाही. सहन करायला शिकावं जरा. आम्ही सहन करतोय, ऐका जरा. आम्ही सहन करतोय म्हणून आमच्या सोबत आहे. 2014 आम्ही सहन करतो ऐका म्हणून जरा. आम्हाला साथ देत आहेत. म्हातारपणी लेकरू झाल्यावर जसा एखाद्या बापाला आनंद होतो तशी तुमची अवस्था आहे भाजपवाल्यांची. येण्यासारखं करू नका. आता मला बोलू द्या. ऐका आता जरा, तुमचं मला होऊ द्या. पूर्ण होऊ द्या. यांचा प्रॉब्लेम काय आहे, मी काय हे बघा, मी काय यांच्या विरोधात आहे आणि यांच्या विरोधात असं नाही, पण प्रॉब्लेम काय आहे, 2014 पूर्वी काँग्रेसनं असं केलं म्हणजे यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारणार, असं चालणार नाही. लक्षात ठेवा, जी वस्तुस्थिती आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल. आज राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनी सभागृहात सांगितलं की रोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत. हे विधानसभेतलं भाषण आहे. मग हे रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात का? शोका खातीर मरतो का माणूस? याच्यावर विचार मंथन सिरियस पद्धतीने झालं पाहिजे का नाही? मला वाटतं तुमचा राजकीय वाद हा वेगळा विषय आहे, पण झी 24 तास सारख्या चॅनलनी इतकं चांगलं डिस्कशन ठेवलं, इतकी चांगली चर्चा ठेवली, तर याच्यावर चर्चा गंभीर व्हावी, राजकीय चर्चा होऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. नवनाथजी, मी तुमच्याकडे येतो. सुषमाताईंना एक मुद्दा मांडायचा आहे आणि याला जोडून जो मुद्दा तुम्ही मगाशी उपस्थित केला होता की सरकार येतील जातील, शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच आहेत. रविकांत भाऊ जे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतायत, शेतकऱ्यांच्या मूलभूत सुविधांसाठी, मूलभूत प्रश्नांसाठी त्याला लढायला लागतंय. शेतात जायला रस्ता नाही आहे, वीज नाही आहे, पाणी नाही आहे, अत्यंत मूलभूत मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या, पूर्ण का होत नाहीयेत? सरकार कुठलंही असू द्या. बघा, मघाशी माझी खूप अपेक्षा होती की ही चर्चा खूप साधक बाधक पद्धतीने व्हावी आणि महत्त्वाचे मुद्दे चर्चेला यावेत. आत्ताही मला तेच वाटतं की खूप बॅलन्स्ड पद्धतीने आपण मांडणी केली पाहिजे. फार अधीन जाऊन, प्रेमात पडून, अंधभक्त होऊन नाही बोलू आपण. मुद्दा हा आहे की जर आत्ता रवी भैयांनी म्हटलं तसं की मंत्री महोदय सभागृहाच्या पटलावर सांगतायत की रोज 6 लोक मरतायत आणि रोज 8 लोक आत्महत्या करतायत, आणि तरीही आम्हाला, म्हणजे आपल्या पक्षाच्या मंत्र्यांनी सांगितलं, राव आपण ज्या पक्षात सत्तेत आहोत त्या सत्ताधारी मंत्र्याने सांगितलं तरी सुद्धा मान्य करायचं नाही, तरीही खोटं आणि रेटून बोलायचं, हे वाईट आहे. एक. दुसरं असं की रवी भैयांनी मांडलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे की तुम्ही आम्हाला राजा राजा म्हणून उदात्तीकरण करू नका. असं करून जीव जातोय. व्यावसायिकाला स्वतःला, ज्या प्रत्येक व्यावसायिकाला सुविधा मिळतात, त्याला रस्ता मिळतो, त्याला त्याचं एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी त्याला मार्केट मिळतं, त्याला सगळ्या साधनसुविधा मिळतात, त्याला लाईट मिळते, पण यातल्या साधनसुविधा खरंच शेतकऱ्यांना मिळतात का? आत्ता जी आपली परिस्थिती आहे की बासमती आमच्याकडे पिकतो, कडुनिंब आमचं आहे, पण त्याचं पेटंट परदेशात आहे. आमच्याकडे फणस आहे, फणसाचं बी इस्रायलवाल्यांनी नेलं आणि इस्रायलमध्ये त्याच्यावर प्रचंड संशोधन झालं. आता त्यांनी डुरियन नावाची फणसाची जात काढली. ही डुरियन नावाची, आता ते नवनाथ बन यांना बिचाऱ्यांना ते काही शेतात नाही त्यामुळे माहीत नसेल. आता इकडे फणसामध्ये एवढ्या बिया आहेत, ऐकायची तयारी ठेवा. एवढ्या फक्त आता मला वेळ द्या, जेवढा ते सुषमाताईंनी दिला ना तेवढा वेळ द्यायचा. एवढ्या बिया इकडे असताना, म्हणजे एका फणसात आपल्याकडे खूप जास्त बिया, त्यावेळेला एकच बी असणारं फणस तिकडे डेव्हलप केलं जाऊ शकतं. इथे का होत नाही? काय प्रॉब्लेम आहे नेमका? मग इथे प्रॉब्लेम आहे तो कदाचित आमच्याकडे संशोधन करणारी जी कृषी विद्यापीठं आहेत, त्या कृषी विद्यापीठांना आवश्यक असणारं जे फंडिंग आहे ते मिळत नाही, की कृषी विद्यापीठांना सगळं मिळतंय, मात्र कृषी विद्यापीठांमधून नवीन संशोधनांना चालना देण्यासाठीचं वातावरण किंवा अनुभवी आणि तज्ज्ञ लोक हे मिळत नाहीत. मला वाटतं हे फार बेसिक मुद्दे आहेत आणि या बेसिक मुद्द्यांवर चर्चा होणं जास्त गरजेचं आहे. मघाशी आधीच्या सत्रात ज्यांनी सांगितलं की एक पारंपरिक शेती सोडून आपल्याला नव्या पद्धतीची शेती आत्मसात करावी लागेल, पण माझं पुन्हा म्हणणं आहे की नव्या शेती आत्मसात करताना, नवी पद्धती आत्मसात करताना अजूनही आमच्याकडच्या गावाकडच्या शेतकऱ्याला जे इथलं हवामान आहे आणि त्या हवामानाचा जो एकूण जुगार आहे, म्हणजे कृषी मंत्री जुगार खेळतात हा भाग वेगळा, पण निसर्गही आमच्यासोबत जुगार खेळतो हे अजून मजेशीर आहे. तर ह्या सगळ्यांमध्ये जो शेतकरी सांगितलं की 1 रुपयामध्ये पीक विमा मिळतो, चला बाबा चांगली गोष्ट आहे, 1 रुपयात पीक विमा. अरे मिळाला किती जणाला दादा? 1 रुपयात पीक विमा काढला, पण मिळाला किती जणांना? कारण हे आम्ही नाही सांगितलं. आता हे पुन्हा
पीक विम्याचा मुद्दा, पीक विम्यात घोटाळा झालाय, हा मुद्दा सत्ताधारी पक्षाचे देवेंद्रजींचे अत्यंत लाडके आमदार सुरेश धस यांनी मांडला हो. आता तुम्ही सुरेश धसांना खोटं ठरवणार का? बघा, मी माझ्या मनातलं काही सांगते का? तुम्ही सुरेश धसांना खोटं ठरवणार की नाही? नाही, सुरेश धस खोटं बोलतायत. आता रवी भैया फार जरा बॅलन्स बोलतायत, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. परंतु ह्या सगळ्यांमध्ये ऊसाचा आपल्याकडे बोलताना फक्त म्हणजे आता ओला दुष्काळ असेल तर ओल्या दुष्काळाच्या पण वेळेला द्राक्षाची बाग बिघडली, कांद्याचं हे झालं. कांद्याचा प्रॉब्लेम आत्ता पाऊस जो काही झाला, कांदा आमचा उगवतो, वर पात उगवली, वरून पाण्याचा थेंब पडला, पात मोडली, थेंब खालपर्यंत गेला, जमिनीत कांदा नासून गेला. तीच गोष्ट बटाट्याची आहे. आमच्याकडच्या या सगळ्या पिकांमध्ये जे आमचं नुकसान होते त्या नुकसानीला कोण जबाबदार? अचानक विजा कडकडायला लागल्या, आमचं जनावरं मरून पडली, त्या जनावरांचे पंचनामे कुठं होत आहेत? मागच्या वेळेला म्हणजे आत्ता विधानसभा लागायच्या आधी असाच अवकाळी झाला आणि पंचनामे करायचे राहूनच गेले. ते पंचनामे झालेच नाही, मग आचारसंहिताच लागली. मग आचारसंहितेनंतर त्याच्या नुकसान भरपाईचा काही विषयच झाला नाही. बरं, त्याही पेक्षा म्हणजे हे सगळं चालू असताना काय म्हटलं त्यांनी की शेतकऱ्यांची कर्जमाफी. किती खोटं बोलणार तुम्ही? अहो, उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की उद्धव साहेबांच्या काळात नुसता 7-12 कुठल्याही अटीतटीशिवाय, मला वाटतं हे शेतकरी मान्य करतील की कुठल्याही अटीतटीशिवाय इथला शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचं काम जर कुणी केलं असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं आहे. आणि हे आम्ही फार ठामपणे सांगतो. आता ह्या सगळ्यांमध्ये मला कोपरखळ्या फार चांगल्या मारता येतात, फार चांगल्या. मला खंडन मंडन करताना ना मी प्रमोद महाजनजींच्या नंतरची वादविवादपटू आहे, त्यामुळे मला ते फार चांगलं जमतं. पण मी पुन्हा म्हणते की चर्चा बॅलन्स्ड होऊ देत. जोपर्यंत तुम्ही इथल्या कृषी व्यवस्थेचं बजेट आणि त्यावरची चर्चा यासाठी सेशनमध्ये वेगळा वेळ देणार नाही. कारण जेव्हा शेतीच्या प्रश्नावर चर्चा चालू असते तेव्हा किती लोक तिथे उपस्थित असतात आणि किती त्यावर खरंच गांभीर्याने काम केलं जातं यावर अजूनही डेटा बाहेर येत नाही. अधिवेशनामध्ये एका सेकंदाला 4,700 रुपये खर्च होतो. करोडो रुपयांचा चुराडा होतो. हे करोडो रुपये हे आमच्या खिशातले आहेत, हे कुठल्याही मंत्र्याच्या खिशातले पैसे नाही आहेत. पण एका सेकंदाला जिथं 4,700 रुपये खर्च होतो ते अधिवेशन सुरू होतं कबरीवरून आणि संपतं कामरावर. आणि त्याच्यामध्ये शेतकरी असेल किंवा इतर कुठला प्रश्न असेल ते प्रश्नच चर्चेला येत नाहीत. आणि तरीही खोटं आणि रेटून बोलायचं की आमच्याकडे वीज लोड शेडिंग होतच नाही, आता आम्ही 2014च्या नंतर हे केलंय. याचा अर्थ 2014च्या आधी शरद जोशींनी काहीच काम केलं नाही का? म्हणजे शरद जोशी फेल होते, राजू शेट्टी फेल होते, सदाभाऊ खोत फेल होते, 2014च्या आधी रविकांत तुपकरनं केलेलं काम फेल होतं, तिकडे रघुनाथरावांनी केलेलं काम फेल होतं. आणि 2014च्या आधी जे काही आपण वेगवेगळे करार केले गहू आणि इतर धान्यांच्या बाबत, जे काही आपण स्वयंपूर्ण झालो, हे सगळं फेल होतं. म्हणजे आपल्याकडे शेतीचा शोध आहे ना साहेब, तो 14लाच लागला. 14च्या आधी आपल्याकडे मला वाटतं व्याख्यान ऐकायला आपण आलेलो नाही, चर्चा करायला आलोय. काय पद्धत आहे? व्याख्यान ऐकायला आलेलो नाही, आपण चर्चा करायला आलोय. नवनाथजी, कर्जमाफीबद्दल तुम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये कशा पद्धतीची कर्जमाफी झाली ते त्यांनी सांगितलेलं आहे. वचननामा माझ्या समोर आहे महायुतीचा. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, सन्मान निधीमध्ये वाढ केली जाईल, हा एक मुद्दा वारंवार सांगितला गेला होता. मात्र आता महायुतीची नेमकी शेतकरी कर्जमाफीबद्दल काय भूमिका आहे? कारण आम्ही जेव्हा ऐकतो उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणतात की ज्यांचं कर्ज आहे त्यांनी भरून टाका. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतायत की आम्ही या संदर्भात सर्वेक्षण करू. अटी शर्थी का लागू होत आहेत? आता वचननामा जो सांगतो त्या पद्धतीची शेतकरी कर्जमाफी का झाली नाही? शेतीतलं आपल्यालाच कळतं आणि बाकी सगळे मूर्ख आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कोणालाही शेतीचं कळत नाही अशा आविर्भावात बोललं जातं. आदरणीय पाशा पटेलांना उत्तम शेती कळते, ते भाजपाचे आहेत. चर्चा अशी करायची नसते. सुषमाताई बोलत असताना मी एका शब्दानं तरी बोललो का? आता थोडी ऐकायची हिंमत ठेवायची असते. आपण राजकारणात असतो, आपण स्वतः बोलल्यानंतर समोरच्याचं ऐकून घ्यावं लागतं. थोडीशी ऐकायची हिंमत ठेवावी, तयारी ठेवावी. सुषमाताईंनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या माणसांना, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना शेतीतलं कळत नाही.
मी दारं धरून वाढलेला आहे. शेतामध्ये मी दारं धरलंय, नांगरणी केली, वखरणी केली, कोळपणी लिहिली. माझं अतिशय अल्पभूधारक 1.5 एकर शेती आहे आणि त्या शेतीतून दारं धरून शिकून इथपर्यंत आलो. भारतीय जनता पार्टीने मला स्थान दिलंय आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त हित करणारी कुठली पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी करते. तुम्हाला आठवत असेल रविकांतजी, तुम्ही विदर्भामधून येता. विदर्भामध्ये कशा पद्धतीनं सिंचनाची व्यवस्था आहे? विदर्भामध्ये सातत्यानं दुष्काळ असतो. आमचा कोरडवाहू शेतकरी असतो, परंतु या विदर्भातील शेतकऱ्याला नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी मिळालं पाहिजे, बारमाही सिंचनाची व्यवस्था झाली पाहिजे. यासाठी सगळ्यात पहिलं पाऊल कोलं टाकलं असेल तर देवेंद्रजी फडणवीस यांनी टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या 5 वर्षात विदर्भाचा दुष्काळ कायमचा नष्ट होणार आहे. आमच्या मराठवाड्याच्या माथी कायम दुष्काळ लिहिलेलं असतं. आमच्या मराठवाड्याच्या माती दुष्काळाची 5वीला पुजलेला असतो. हा मराठवाड्यातला दुष्काळ पुढच्या 5 वर्षामध्ये नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्ण केला जाणार आहे. याच्या आधी एका तरी राजकारण्याने ही व्यवस्था सुधारली होती का? एका तरी राजकारण्याने ही संकल्पना मांडली होती का? एका तरी राजकारण्याने त्याबद्दल प्रयत्न केले होते का? मी लोड शेडिंगचा उल्लेख यासाठी केला की माझ्या मायबाप शेतकऱ्यांना रात्री सुद्धा वीज मिळायची नाही. आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांनी दिवसा वीज पुरवण्याचं काम केलंय आणि सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आम्ही दिवसा वीज पुरवतो. राहिला प्रश्न शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा. 2017 मध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी शब्द दिला होता आणि कर्जमाफी करून दाखवली. उद्धवजी ठाकरे यांनी कर्जमाफी केली असं सांगितलं जात आहे, पण उद्धवजी ठाकरेंचा एक व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकला असेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बांधावर घेतले होते आणि शेतकऱ्यांना विचारलं तुम्हाला कर्जमाफी मिळाली का? शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या तोंडावर सांगितलं की आम्हाला कर्जमाफीचा एकही दमडी मिळालं नाही. ही वास्तव आहे आणि महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची सातत्यानं फसवणूक केली. आता आम्ही 2024ला कर्जमाफी करणार याचं आश्वासन दिलं आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्येच ती क्षमता आहे की ती कर्जमाफी निश्चितपणे करतील. ती कर्जमाफी कधी होणार आहे? 5 वर्षामध्ये कर्जमाफी करायची असते. त्याचं आश्वासन कुठल्याही सरकारचं आश्वासन हे 5 वर्षासाठी असतं. आता आपली परिस्थिती थोडीशी बरी आहे. आता पाऊसमान बरं आहे. काही भागामध्ये ओला दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. पाऊस जास्त झालाय, तिथं पंचनामे करण्याचे आदेश आणि तिथल्या लोकांना तातडीनं मदत करण्याचे आदेश कालच देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेले आहेत. एवढंच नाही तर 2024ला भावांतर देऊन शेतकऱ्यांना तातडीनं भावांतर त्याच्या खात्यामध्ये रक्कम टाकण्याचं काम, डायरेक्ट डीबीटी करण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलं आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. शेतकऱ्यांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून मतं दिली आणि शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही सत्तेमध्ये आलेलो आहोत. त्यामुळे या शेतकऱ्यांचं आम्ही देणं लागतोय. आम्ही कर्जमाफी करणार आहोत, पण कर्जमाफी कधी करायची असते? 5 वर्षात एकदा दुष्काळाची परिस्थिती येते. एखाद्या वेळेला पाऊसच पडत नाही आणि एखाद्या वेळेला एवढा पाऊस पडतो की शेतकऱ्यांच्या हातामध्ये 1 रुपया मिळत नाही. आता आपल्या राज्याची स्थिती चांगली आहे. शेतकरी अतिशय बऱ्या अवस्थेमध्ये आहे आणि समजा पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात दुष्काळ झाला आणि त्यावेळेला आपण यावर्षी पाऊसमान चांगला असताना जर का कर्जमाफी केली आणि पुढच्या वर्षी जर का दुष्काळ झाला, अतिवृष्टी झाली आणि त्यावेळी आपल्याला कर्जमाफी करण्याची क्षमता आपल्यामध्ये राज्यात राहणार नाही. त्यामुळं कर्जमाफी कधी करायचा याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. हा शेतकऱ्यांना दिलेला शब्द आम्ही 100% पाळू. 2014ला आम्ही शब्द दिला होता, 2017मध्ये आम्ही तो पाळला आणि जवळपास 17 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी दिली होती. आता देखील 2024ला आम्ही शब्द दिलाय आणि भारतीय जनता पार्टी शब्दापासून पळ कधीच काढत नाहीत. देवेंद्रजी फडणवीस हे शब्दाचे पक्के असलेले नेते आहेत. देवेंद्रजींनी महाराष्ट्राला जी काही वचनं दिली, मग मुंबईच्या मेट्रोपासून शेतकऱ्यांच्या नदीजोड प्रकल्पापर्यंत किंवा शेतकऱ्यांना कृषी पंप देण्यापासून शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देण्यापर्यंत, पीक विम्यामध्ये काही ठिकाणी घोटाळा झाला तर तातडीनं त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत कोणी दाखवली असेल तर ते देवेंद्रजी फडणवीस यांनी केली. संकट येतात, संकट येत नाहीत असं नाही, कारण आपण निसर्गावर अवलंबून आहे. आपली शेतकरी कोरडवाहू आहे. संकट आल्यानंतर त्या संकटाला सामोरं जाणारं नेतृत्व कसं असतं ना, हे महत्त्वाचं असतं आणि देवेंद्रजी फडणवीस हे अतिशय भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभी आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातील जनता जनार्दनाने 132 जागा देऊन त्यांना निवडून आलंय आणि वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून शेती केली पाहिजे असं म्हणणाऱ्यांना घरी बसवलंय. बोला, तुम्हाला मुद्दा मांडायचा नाही, तुम्ही हे चर्चासत्र ठेवलं की भाषणाचा कार्यक्रम आहे?
हे तुम्ही सुषमाताईंचं भाषण झालं तेव्हा बोलला नव्हता. आता प्रवक्ते झाले, जरा थांबा ना, जरा जोरातच गाडी आहे तुमची, थांबा जरा. जोरात नाही, जरा थांबा हो. सुषमाताई व्याख्यान देत होत्या तेव्हा भाऊ तुम्ही काही बोलला नाही, तुम्ही ऐकून जरा घेतलं. ऐका. नवनाथ पण बोलल्यानंतर लगेच शेतकऱ्याचा पोरगा बोलला. नवनाथ बन बोलल्यावर आम्हाला अडचण नाही, पण एकच गोष्ट किती वेळा तुम्ही रिपीट करताय. माझं म्हणणं आहे की वास्तववाद सांगितलं पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे. कर्जमाफी सांगितली पाहिजे, कर्जमाफी आम्हाला नको आहे. ऐका हो, पाहिजे ना. ऐका हो, तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला बोलता येतं. 22 वर्ष विरोधी पक्षातच झालेत मला. नाही बोलावं, परंतु आणि व्याख्यान एकानीच नाही दिलं, दोघांनी दिलं. आम्हाला त्यांनी व्याख्यान कर्जमाफी दिल्यामुळे मी नकोय, दिलं. आम्हाला कर्जमाफी नकोय, आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. आणि मुळामध्ये हे जे वारंवार सांगतायत ना की आम्ही कर्जमाफी दिली, या शहरी लोकांचा काय गैरसमज होतो माहितीये का? हे शेतकरी वारंवार काय कर्जमाफी मागतायत, काय यांना सारखे आम्ही टॅक्स भरतो हे कर्जमाफी घेतात, यांचा गैरसमज होतो, मिसअंडरस्टँडिंग होतं मेट्रो सिटीतल्या लोकांचं. कर्जमुक्ती म्हणजे भीक नाही, तो आमचा नैतिक अधिकार आहे. गेल्या 75 वर्षामध्ये शेतीमालाच्या भावात तुम्ही आम्हाला लुटलंय, आमच्या खिशावर दरोडा टाकलाय, त्याच्यामुळे आम्ही कर्जबाजारी झालोय. हे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलो आहे. एखाद्या शेतकऱ्याचं चुकलं असतं तर एक शेतकरी कर्जबाजारी झाला असता. सगळे शेतकरी कसे काय कर्जबाजारी होतात? एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्यावर 50 विद्यार्थ्यांना डायरिया झाला किंवा उलटी झाली तर समजून घ्यायचं दोष खिचडीमध्ये आहे. लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या करतो, याचा अर्थ दोष व्यवस्थेमध्ये आहे. हे मान्य करायला आपण शिकलं पाहिजे. आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे आहे, याचं कारण तो आमचा नैतिक अधिकार आहे. कारण तुम्ही आम्हाला लुटलंय, दरोडा घातलाय आमच्या खिशावर, शेतीमालाच्या भावात लुटलंय. जिथं आम्हाला कापसाला 1 लाख रुपये सोन्याच्या बरोबरीत भाव पाहिजे होता, तिथं आता तुम्ही 6,500 देताय. अरे किमान उत्पादन खर्चावर 1,000 तर वर नफा द्या राव. कापसाच्या क्विंटलचा उत्पादन खर्च हा 8,500 रुपये आहे. मी अभ्यास करून काढलेला आहे. 8,500 रुपये पर क्विंटलला प्रोडक्शन कॉस्ट येतं आणि तुम्ही भाव किती देताय? 6,000. मग कसं आमचा मेळ लागणार आहे? म्हणून कर्जमुक्ती तुम्ही आश्वासन जे दिलं 24ला ते तुम्ही करायचं. आता तुमच्या याच्यावरून दिसतंय ती 29च्या आधी करणार तुम्ही, आणि त्यात अर्धवट करणार, योग्य वेळी पूर्ण करणार. तुमची योग्य वेळ 29च्या आधीच येणार आहे, आम्हाला माहिती आहे. येणार नाही. 2017ला देवेंद्रजी होती. शेतकऱ्यांनो ऐका, यांचं धोरण काय आहे? शेतकऱ्यांचे खाते रिन्युअल करायचे, आता जबरदस्तीनं कर्ज भरून घ्यायचे. ते खाते चालू झाले की मग थकीत लोकांची संख्या कमी राहील, म्हणजे यांना कमीत कमी लोकांना कर्जमुक्ती द्यावी लागेल, असा यांचा अजेंडा आहे. आणि राहिला पीक विम्याचा प्रश्न, तर माझी सातत्यानं मागणी आहे, 2014 पासून आतापर्यंत जेवढं कृषी विमा पीक विमा कंपन्यांनी काम केलंय यांचं टेस्ट ऑडिट झालं पाहिजे. प्रचंड मोठा स्कॅम भारतातला पीक विमा कंपन्यांच्या बाबतीत आहे. एवढी जर ही पीक विमा योजना फायद्याची आहे तर गुजरात राज्याने ही पीक विमा योजना का स्वीकारली नाही? फायद्याची आहे ना ती योजना, आमच्या मस्तकी मारली ना. म्हणजे माझं आणि नवनाथ बनांचं शेत शेजारी आहे, यांना 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळते, माझं नुकसानच झालं नाही धुऱ्याच्या धुऱ्या शेजारी असून. प्रचंड मोठा स्कॅम पीक विम्यामध्ये आहे. 1 रुपयातली पीक विमा योजना तुम्ही नाक लावून सांगता ती तुम्ही आता बंद केली. आता इथून पुढे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं कठीण होणार आहे. या सगळ्याचा सार तुम्हाला सांगू का, वेळ कमी आहे तर उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणं आणि भाव देता येत नसेल तर भावाचा डिफरन्स देणं. आम्हाला तुमची एकही भिकारी योजना नको. आम्ही भाव मागतोय, भाव देत नाही. लाडक्या बहिणीसाठी कोणीच मोर्चा काढला नव्हता, पण लाडक्या बहिणीला पैसे दिले, आम्हाला काही दुःख नाही, ते आलेच. पण झालंय काय, एकदा आमच्या भागातला एक शेतकरी खामगावला सोयाबीन विकायला गेला श्रीकांतजी, आणि तिथं 50,000चा त्याचा खिसा आणला बस स्टँडवर. तो माणूस रडत बसला, म्हातारा शेतकरी. सगळी गर्दी जमा झाली. काय झालं. तेवढ्यात एक सज्जन माणूस पुढे आला, तडफदार होता नवनाथजींसारखा, एकदम दमच निघत नव्हता त्याला. आणि त्यांनी सांगितलं, काका काय झालं? ते म्हणलं असं माझा खिसा मारला गेला, मला भाड्याला पैसे नाही, जेवायला पैसे नाही. म्हणलं एक काम करा, हे भाड्याला 500 रुपये घ्या, जेवण करा, घरी जा. तर म्हातारा माणूस बरं वाटलं त्याला, कारण अंतर खूप आहे, खामगाव बुलढाणा 60 किलोमीटर 50-60 किलोमीटर आहे. त्यांनी जेवण केलं, घरी गेला, म्हातारीला सांगितलं, म्हणे 50,000 रुपये तुझी माझी मेहनत वाया गेली वर्षभराची, पण एक देव माणूस भेटला, त्यानं मला 500 रुपये दिले भाड्याला, आणि त्याच्यामुळे मी घरापर्यंत येऊ शकलो. साक्षात देवानंच तो माणूस पाठवला. त्या माणसाला आपल्या घरी आपल्याला जेवायला बोलवायचं 8 दिवसांनी. 4 दिवसांनी त्या म्हाताऱ्याला कळलं की ज्यानं भाड्याला 500 रुपये दिले ते त्यानंच 50,000 खिसा आणला होता. अशी सध्याची आमची अवस्था आहे. आमच्या खिशावर तुम्ही सोयाबीनवर दरोडा घालताय, कापसावर दरोडा घालताय, आमच्या शेतीमालावर दरोडा घालताय, आणि त्यातले 1,500 काढून आमच्या बहिणीला भिकेच्या स्वरूपात देताय. अरे द्यायचे जर 10,000 तर द्या. म्हणजे भावाचा खिसा काढायचा आणि इकडे उलटं करायचं, हा धंदा सुरू आहे, याच्यात काही वेगळं नाही.
कुठेही मोर्चा निघाला नव्हता एसटीचं तिकीट आम्हाला महिलांना फ्री द्या म्हणून, पण दिलं. त्याच्यात आम्हाला दुःख नाही. पण ज्या गोष्टीची मागणी नाही ती गोष्ट द्यायची, आणि ज्याच्यासाठी अनेक शेतकऱ्यांचं बलिदान गेलं ती गोष्ट मात्र उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यायचा नाही. आणि मग काय सांगायचं, शेतीमालाचा भाव हा मागणी आणि पुरवठ्याच्या सिद्धांतावर अवलंबून असतो. अरे तुम्ही आमच्या उरावरून उठा ना, कशाला आम्हाला आयात निर्यातीच्या धोरणात आमच्या छातीवर बसता? होऊन जाऊ द्या फ्री. जे अमेरिकेत होईल ते आमचं होईल, जे ब्राझीलचं होईल ते आमचं होईल. असं का नाही करत? बरोबर काय होतं, पोल्ट्रीची लॉबी यांना पैसे पुरवते आतनं. आम्हाला सगळं माहिती. मी दिल्लीत असतो, वाणिज्य मंत्र्यांसोबत अनेक बैठका केल्या. 1 मिनिट घेतो. पोल्ट्रीची लॉबी प्रेशर करते, तेलाची लॉबी प्रेशर करते, आणि यांचं संगनमत होतं आणि मग शेतकऱ्याच्या विरोधातला निर्णय होतो. अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळणं. बरं, आम्ही उत्पादन वाढवलं नाही का? हरित क्रांती केली या देशामध्ये. अन्नधान्याचे कोठारा भरलेले आहेत. एकरी आम्ही 8 क्विंटल 10 क्विंटल पर्यंत गेलो. आम्ही काही कमी झालो नाही. 1 किलो पेरलं ना आम्ही अर्धा किलो आणलं अशी परिस्थिती नाही. आम्ही उत्पादन वाढवायची भाषा सगळे करतात, पण उत्पन्न वाढवायची भाषा कुणीच करत नाही. आमचं इन्कम वाढलं पाहिजे असं माझं मत आहे. रवी भाऊंचं व्याख्यान झालंय. मी फक्त एकच मिनिट घेतो, फक्त 1 मिनिट घेतो. शेतकऱ्यांना मारक असलेले 3 कायदे रद्द करावे यासाठी नरेंद्र मोदी सरकारने प्रयत्न केले. हे जर का रवी भाऊ हे 3 कायदे रद्द झाले असते ना, तर आजला शेतकरी निश्चितपणे सुजलाम सुफलाम झाला असता. कारण शेतकऱ्यांना खुलं मार्केट मिळालं असतं. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ग्रुपच्या माध्यमातून शेती करता आली असती. आणि जीवनावश्यक कायद्यांच्या नावानं शेतकऱ्यांना जे लुटलं जातं ती लूटमार थांबली असती. कुठल्याही सरकारच्या आधाराच्या गरजेशिवाय शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहिला असता. परंतु काही लोकांना शेतकऱ्यांच्या नावावर पुढे करून हे 3 कृषी कायदे रद्द करू दिले नाही. रवी भाऊ, जर का हे 3 कृषी कायदे रद्द झाले असते तर तुम्हाला आम्हाला आज शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर डिबेट करण्याची वेळच आली नसती. परंतु शेतकऱ्यांच्या नावावर दलाल पुढे करायचे, शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करायचं आणि शेतकऱ्यांसाठी हे कायदे मारक आहेत असं सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम केलंय. त्यामुळं त्याला हे जबाबदारी आहे. हे 3 कायदे शेतकऱ्यांसाठी मारक आहेत. ठीक आहे, आम्ही लोकांच्या आणि काही यांच्या आंदोलनामुळे ते कायदे पूर्ण होऊ शकले नाही. ज्या दिवशी हे 3 कायदे रद्द होतील त्या दिवशी निश्चितपणे शेतकऱ्यांच्या आयुष्यात, तुमच्या माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळाची कमतरता आहे. एक क्लोजिंग कमेंट फक्त. या कायद्याच्या अनुषंगाने एक गोष्ट तुम्हाला सांगतो, म्हणजे तो मुद्दा चर्चेचा आहे. त्या कायद्यामध्ये एक गोष्ट अशी होती की एखाद्या कंपनीनं जर का कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये शेतकऱ्यांना फसवलं तर त्याचा वाद कुठं न्यायचा, तर एसडीओकडे न्यायचा, म्हणजे प्रांताकडे न्यायचा. अहो, प्रांत आमदारांना खासदारांना फोन केल्यावर निकाल बदलतोय. मला सांगा, तो कंपनीच्या बाजूने निकाल देईल का शेतकऱ्याच्या बाजूने निकाल देईल? ग्रुप फार्मिंग करता येऊ शकतो, शेतकरी सुधारणेला सुरुवात होती, परंतु आपण स्वीकारायचं नाही. काही दलाल लोक पुढे करायचे. एक गोष्ट सांगितली मी तुम्हाला, हे गंभीर आहे. आणि शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी सरकार, देवेंद्रजी फडणवीस सरकार हे सातत्यानं प्रयत्न करते, जे कधीही काँग्रेसच्या सरकारमध्ये झालं नाही, उभाटाच्या सरकारमध्ये तर कधी होणारच नाही. शेवटची कमेंट. काय झालं माहितीये का की आपण कृषी सन्मानाच्या निमित्ताने कार्यक्रम ठेवला खरा, पण मला असं वाटतं की 17चं नाव तुम्ही देवेंद्र सन्मान ठेवायला पाहिजे होतं. बन यांना खूप स्कोप मिळाला असता. बन शेतकऱ्याचं देवेंद्रजी शेतकऱ्यांचे कैवारी आहेत म्हणून सौजन्य नावाची गोष्ट जरा ठेवा. आपल्याकडे वेळ. संयम या सत्राच्या सुरुवातीला तुमचा संयम आणि तुमचे मॅनर्स सभागृहाने बघितले, ऐकलेलं आहे. आता शेवटची कमेंट. मुद्दा हा आहे की ते शेतकऱ्याचं लेकरू नाही बन, असं माझं म्हणणंच नाहीये. मी असं म्हटलं की शेती माती समजणारे नेते असायला पाहिजेत. तर मला माहित नव्हतं, आमचे नेतेही समजदार आहेत आणि कार्यकर्तेही समजदार आहेत. मला माहित नव्हतं की बन नेते झालेत. मी बनला कार्यकर्ताच आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ते देखील शेतकरी आहेत. नेते समजायला लागले, ते देखील शेतकरीच आहेत. प्रॉब्लेम हा आहे या सगळ्यांचा की आपण कितीही प्रयत्न केले, आपण चॅनलवर आरोप करतो बऱ्याचदा की तुम्ही महत्त्वाचे विषय चर्चेला आणत नाही. पण कमलेश दादांसारखे असे खूप चांगले संपादक आहेत की जे तळमळीने काम करतात आणि त्यांना असं वाटतं की खरंच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली पाहिजे. शेतीमातीसारखा विषय तोही आजच्या बैलपोळ्याच्या दिवशी चर्चेला आला पाहिजे. परंतु इतका चांगला विषय, इतके चांगले एफर्ट्स, इतकी सगळी टीम, हे सगळे तंत्रज्ञ पुण्यात येतात आणि एक चर्चा घडून आणतात. पण ते काही जरी केलं तरी आपलं ध्रुपद एकच आपण चालवायचं, तर ते त्याच्यातनं पुढे जात नाही आपण, असं मला जाणीवपूर्वक. कारण मला ती पुन्हा चर्चा डायव्हर्ट नाही करायची. मुद्दा एवढाच आहे दादा की पुन्हा एकदा शेतीच्या आयात निर्यात धोरणाच्या संबंधाने पुनर्विचार करणे,
कृषी विद्यापीठांना सशक्त बनवणे, कृषी विद्यापीठांमधून उत्पादन वाढीसाठीचं संशोधन अधिकाधिक गतिमान करणे आणि कृषी मंत्री पदावर निसर्गाशी जुगार आम्ही खेळतोय, पण कृषी मंत्री पदावर खऱ्या अर्थानं कृषी ज्याला कळते असा माणूस असणे आणि त्याने आमचे प्रश्न समजून घेणे हे जास्त महत्त्वाचं आहे. पुनश्च एकदा जी24 तासचे खूप खूप आभार. सुषमाताई, तुम्ही माध्यमांचा उल्लेख केला म्हणून आवर्जून सांगावीशी वाटते एक गोष्ट, म्हणजे जी24 तास आजच्या तारखेमध्ये ज्या एक सेकंड, जी24 तासने आज एक फार महत्त्वाची बातमी केलेली आहे. लाडक्या बहिणीचा उल्लेख झाला म्हणून की लाडक्या बहीण योजनेचा काय बोजवारा उडालाय आणि जी24 तासने त्याचं जे स्टिंग केलंय, त्यातले जे डॉक्युमेंटेशन काढले, विशेषतः एका मला वाटते संभाजीनगरातले जिल्हा परिषदेच्या 15 पुरुष शिक्षकांना लाडकी बहीणचे ते लाभार्थी आहेत. इतकी काही घाईतली योजना झाली त्यावर आता बोलू नये, पण जी24 तासने फार चांगली बातमी केली. असो, शेवटची कमेंट करतो. आता सरकारने अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार करण्याचा, अगोदर म्हणजे महिना व्हायच्या आधी पगार करण्याचा निर्णय घेतला अधिकाऱ्यांना, पण आमच्या शेतामध्ये ओला दुष्काळ पडलाय, पण त्याच्या बाबतीतला मदतीचा निर्णय अजून त्याचे पंचनामे सुरू झाले. अधिकारी बांधावर तातडीनं नुकसान भरपाई मिळणार आहे. काँग्रेसचं किंवा उबाटाचं काही नाही, नुकसान भरपाई तातडीने मिळणार आहे. तेवढी तत्परता अधिकाऱ्यांच्या पगाराच्या बाबतीत दाखवली. नुकसान भरपाई शेतकऱ्याचं माणूस म्हणून तुम्ही मान्य जी नुकसान भरपाई होते ती देखील तातडीने केली जाईल, कारण हे देवेंद्र सरकार आहे. मान्य करा, तातडीनं नुकसान भरपाई केली. याच्यातून हे स्पष्ट होतंय की शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत ज्याचं उत्तर आजही काही नाही. ऐका सुषमाताई, मी पुण्याची नागरिक म्हणून तुमच्याकडे कधीच काहीच मागितलं नाही, मागणी करत नाही, माझं कुठे टेंडर विंडर नाही, पण शक्य झालं तर तुमचा माध्यम प्रमुख बदला राव, त्या ऐकण्याची मानसिकता राहू द्या. ताई, ऐकून घ्यायची सवय ठेवा. हा माध्यम प्रमुख मला प्रश्न विचारतोय, त्याची उत्तरं द्यावी लागेल. माध्यम प्रमुख बदलायचं की नाही मुरली अण्णा ठरवतील, देवेंद्रजी ठरवतील. धन्यवाद. तुम्ही सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांचं स्वागत करूयात आणि तिन्ही मान्यवरांना विनंती करतो थोडंसं व्यासपीठावर थांबावं. मी जी24 तासचे आमचे मुख्य संपादक कमलेश सरांना विनंती करतो की सरांनी व्यासपीठावर यावं. श्रीकांत घुले, आपले देखील आभार. जी24 तासचे संपादक कमलेश सुतार सर यांच्या हस्ते आता सुषमा अंधारेजी, त्याचबरोबर रविकांत तुपकरजी आणि नवनाथ बनजी यांचा सत्कार स्वागत करण्यात येतोय. विशेष म्हणजे आज आपण स्वागत करतोय शेतकरी राजाची मानाची टोपी आणि उपहारण देऊन आज आपण सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. तसंच आज या ठिकाणी केंद्रीय सहकार राज्यमंत्री, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळजी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं देखील खूप खूप स्वागत. खरं तर झाडे लावा झाडं जगवा हा वाक्प्रचार आपण शाळेपासूनच शिकत आलेलो आहोत आणि आता मोठं झाल्यानंतर आपल्याला कळतं की तो वाक्प्रचार अंमलात आणणं किती आवश्यक होतं. म्हणूनच मला असं वाटतं की कोणतंही रोप असेल, रोप भेट देण्यापेक्षा वेगळी काही उत्तम भेट असू शकत नाही. त्यात तुळशीचं रोपटं म्हणजे जे ऑक्सिजन देतं, त्यामुळे तुळशीचं रोपटं देऊन देखील आज आपण या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत करतोय. शेतकरी राजाच्या मानाची जे प्रतीक मानलं जातं ती टोपी, उपहारणं, त्याचबरोबर तुळस आणि सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सन्मान आणि स्वागत करतोय. जगणे सुंदर करण्यासाठी सत्य शिवाचा ध्यास, मराठी माणसाचा श्वास. जी24 तास, जी24 तास, जी24 तास, जी24 तास, जी24 तास, जी24 तास. आजचा हा सोहळा सुरू झाल्यापासूनच आपल्या सर्वांना कळलंच असेल की आज आहे बैलपोळा. खरं तर आज अमावस्येची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण अमावस्येला जो शेतकऱ्याचा